ब्रेक नंतर मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजारपणात जेवण चविष्टही असायला हवं, त्याचबरोबर पौष्टिकही। हे कसं काय जमवायचं हे सांगायला आपल्याकडे आली आहे दहिसर मुंबईची डॉक्टर रुजुता कुशलकर। मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये मी तुझं अगदी मनापासून स्वागत करते। नमस्कार। आणि तुझ्याबद्दल कॅन्सर पेशंटच्या आहाराविषयी आम्हाला खूप काही जाणून घ्यायचंय, पण त्याआधी आम्हाला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय। मी स्वतः एक कॅन्सर पेशंट आहे। मला थायमोमा नावाचा एक दुर्मिळ प्रकारचा 3rd स्टेजचा कॅन्सर आहे आणि तो हृदयावर आहे आणि तो फुफ्फुसातही पसरला होता। मग त्याच्यासाठी किमोथेरपी, रेडिएशन, एक मोठं ऑपरेशन, इतके सगळे उपचार 1 वर्ष सव्वा वर्ष चाललेले। आणि अशा वेळेस तुला कसं वाटलं किंवा अन्न जात नाही किमोथेरपी झाल्यानंतर किंवा रेडिएशन झाल्यानंतर खूप थकवा येतो, मग अशा वेळेस काय आहार असावा हे तुला अर्थातच डॉक्टरांनी सांगितलं असेल? हो, किमोथेरपी मध्ये किमोथेरपीची औषधं जी असतात ती कॅन्सर सेल्सना मारतात, पण त्याचबरोबर ती निरोगी सेल्सना, पेशींनाही मारतात। अच्छा। आणि त्यामुळे आपलं तोंड ते गुदद्वार यावर एक श्लेष्मल पटल किंवा म्युकस मेम्ब्रेन असतं, तेही नष्ट होतं। म्हणून मग तोंडाची चव जाणं, उलट्या होणं, मळमळणं, अन्न न पचणं, या सगळ्या गोष्टी होतात। बरोबर। त्यामुळे त्यावेळेस तू म्हणालीस तसं की जे आपण खाऊ ते अतिशय पौष्टिकच असायला हवं, पण एकतर फारशी इच्छा पण नसते। बरोबर। म्हणूनच या दरम्यान मी, आई आणि माझी वहिनी आम्ही तिघींनी मिळून जरा डोकं लढवलं आणि ठरवलं की लाल मिरची, हिरवी मिरची आणि गरम मसाल्याशिवायही आपण रुचकर पदार्थ तयार करूया। आपल्याला किती विचार करावा लागतो। हो, आपल्या लक्षात एक येत नाही की स्वतःची अशी एक चव असते। बरोबर। एरवी आपण ते खूप मसाले टाकून मारून टाकतो। अगदी। मग हे असे वेगळे मसाले घालून भाज्या खायला लागलो की मग कळतं की अरे वा, या भाज्याला किती सुंदर स्वतःची चव आहे। बरोबर। म्हणजे हा कॅन्सरने एक फायदाही होतो। अगदी अगदी खरंय। मग तू अशा वेळेस ह्या काय काय नवीन रेसिपीज शोधून काढल्यास तू, तुझ्या आईनी? आणि ती आहे केळीच्या पानातील भाकरी। कारण किमोथेरपीहून आल्या आल्या बऱ्याच गोष्टींचा, म्हणजे अन्नावरची वासना जाते, खूप गोष्टींचा नॉशिया येतो, अगदी डोळ्यासमोर नको वाटतात। म्हणजे मला किमोथेरपीहून आल्या आल्या चपाती किंवा भात असं डोळ्यासमोरही पाहू वाटत नसतं। मग त्याच्यासाठी म्हणून ही भाकरी फार पौष्टिक होते। म्हणजे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे आणि मेथी किंवा तुम्ही दुसऱ्या भाज्या टाकू शकतात त्याच्यामध्ये। आणि छान केळीच्या पानात। हो, आणि केळीच्या पानाचाही एक सुंदर सुवास तिला येतो। बर बर बर। आणि उकडल्यामुळे आणि भाजल्यामुळे ती पचायलाही हलकी होते। अच्छा, त्याची आधी उकड काढून भाजायची असते। बर। मग ही छानशी पौष्टिक अशी केळीच्या पानातली भाकरी करण्याकरता आपण किचनकडे जाऊया। ये। आणि आपल्याला साहित्य काय काय लागेल? आपल्याला लागणार नाचणी, तांदूळ आणि सोयाबीनचं पीठ, बरं, मेथी, कोथिंबीर, साजूक तूप आणि चवीनुसार मीठ आणि केळीची पानं। हो, आणि केळीची पानं। आधी आपण पाणी उकळत ठेवूया। बरं। 1 वाटी पीठ घेतलं तर 1 वाटी पाणी उकळत ठेवायचं। बरं। त्याच्यामध्ये आधी चवीनुसार मीठ, त्याची उकड काढणार आहोत। आधी उकड काढायची। उकडल्यामुळे आणि भाजल्यामुळे पदार्थ हे पचायला हलके होतात, म्हणून ते पेशंटसाठी खूपच हितकारक असतात। बरोबर। तूप थोडं, अर्धा चमचा तूप। बरं। 1 वाटी पीठ असेल तर साधारण मेथी किती? साधारणपणे अर्धी वाटी मेथी। जरी बऱ्यापैकी मेथी? हो, बऱ्यापैकी, म्हणजे त्यानिमित्ताने मेथी भरपूर पोटात जाते। कोथिंबीरची चव फार सुंदर येते। या पाण्याला आता चांगली उकळी यायला लागली आहे, तर आपण आता त्याच्यात 1 वाटी पीठ बंद कर। गॅस बंद कर। हो, गॅस बंद कर। पीठ आपण काय काय घेतली मला परत एकदा सांग? तांदूळ, नाचणी समप्रमाणामध्ये आणि थोडंसं सोयाबीन।
म्हणजे फक्त तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यापेक्षा नाचणी त्याच्यात टाकली, सोयाबीन टाकलं की त्याचं पौष्टिकता वाढत जाते. अगदी बरोबर. आणि कॅन्सर पेशंटच्या पोटामध्ये नेहमी थोडं थोडंच अन्न जातं. त्याच्यामुळे जे जाईल ते जास्तीत जास्त पौष्टिक कसं असेल ह्याचा आपण विचार करायचा. पिठाची उकड काढल्यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं पीठ तसंच ठेवायचं. बरं, मग तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण करतोय केळीच्या पानातली भाकरी. त्याकरता ब्रेक पर्यंत काय केलं ते एकदा पाहूया आणि मग पुढे जाऊया. केळीच्या पानातली भाकरी बनवताना गरम पाण्यामध्ये मीठ, तूप, मेथी, कोथिंबीर, तयार पिठं घालून झाकण ठेवून उकड काढून घ्या. ओके, आता हे तयार झालेलं आहे. पीठ आता आपण ह्याच्यात काढून घेऊ. त्याआधी आपण ही पानं अशी इकडे लावून ठेवलेली आहेत. खाली एक पान, ह्याच्यावर एक पान. थोडंसं पाणी असं पानावर सुद्धा टाकून घ्यायचं. जरा पीठ मळून घ्यावं लागेल. हो, थोडं एकत्र करून घ्यावं. थोडं एकत्र करून घ्यावं लागेल. ह्याच्यामध्ये मेथी आहे, कोथिंबीर आहे आणि परत सगळं भाकरी म्हणजे आहे. हा, तर मग त्याच्याबरोबर वेगळं असं काही असण्याची काही गरज नाही. एकच हे असं होल मील होऊन जातं, पूर्ण होऊन जातं. खूपदा किमोथेरपी नंतर तोंडाला काही चव नसते आणि झाल्या तर अगदी भात किंवा चपातीकडे पाहायलाही होत नाही. त्यावेळेला अशी जर वेगळ्या टाईपची भाकरी केली तर म्हणजे परत भाजी करा, हे करा, ह्याच्यापेक्षा मग एकच ह्याच्यामध्ये तुमचं व्यवस्थित जेवण होऊन जातं. की जे अन्न जातं ते पौष्टिक. हा, ते पौष्टिकच जायला हवं. बरोबर. आणि कारण क्वांटिटी ही खूप कमी जाते पोटामध्ये, त्याच्यामुळे त्या प्रत्येक वेळी असं सगळं अन्न घटक पोटात जाणं अतिशय महत्वाचं आहे. अशी आपण गोल करून घ्यायची. त्याचे काठ जरा पातळ ठेवायचे, नाहीतर ते नीट शिजत नाही. आता त्याच्यावरून दुसरा एक पानाचा हे आणि अजून एक पान. ओके ओके. उचलताना काळजीपूर्वक उचलायची, कारण नाहीतर फाटायची भीती असते. आता ह्याच्यावरही एक झाकण ठेवायचं. येस. आणि मंद आचेवर ही भाकरी होऊ द्यायची. साधारण किती वेळ लागतो ही भाकरी व्हायला? साधारणपणे अर्धा तास तरी आरामात लागतो. अगदी मंद आचेवर, कारण ती आतपर्यंत व्यवस्थित शिजायला हवी. आणि एक थोड्या वेळाने ती उलटावी लागते. एकदा उलटायला लागेल. हे उलटावं लागतं थोड्या वेळाने. पहिल्यांदा उलटताना जरा काळजीपूर्वक उलटावं लागतं, नाही तर भाकरी तुटते. म्हणजे आता हे पान असं झालं. जसं आपण भाजू जास्त वेळ ठेवू तसं ते पूर्णपणे ब्राऊन होतं आणि आपोआप ते सुटतं. पण झाकण ठेवायचंच ना? हो, झाकण आधी ठेवावंच लागेल. आणि जशी मग ती पानं करपत जातात तशी ती पानं काढून टाकायची. ही भाकरी व्हायला एक अर्धा तास तरी लागेल ना? हो. मग आपण एक अर्धा तास थांबूया. बघायची? हो, नक्कीच. वा. आता ही केळीची पानं चांगली करपलेली आहे. हो, भाकरी नीट भाजली की ती भाकरी पानापासून आपोआप सुटी होते. या प्लेटमध्ये ठेवूया. आणि ह्या 2 भाकऱ्या आहेत त्या काहीतरी वेगळ्या दिसतात. हो, ही फक्त तांदळाच्या पिठाची भाकरी आहे. बरं. आणि ही गूळ, खोबरं आणि केळं असं घालून या पिठामध्ये केलेली भाकरी आहे. असंच केलं, अशीच वाफवलेली आहे केळीच्या पानामध्ये. या दोन्ही भाकऱ्या अशाच केळीच्या पानामध्ये वाफवलेल्या आहेत. आणि त्या चवीला वेगळ्या लागतात. केळीच्या पानांचा सुंदर वास त्यांना लागतो आणि पेशंटलाही असं जरा कलरफुल बघून खूप छान वाटतं. नक्कीच. मला वाटतं पेशंटला नाही, सर्वसामान्यांना पण अतिशय आवडेल हे असं छान भाकरीचं प्लॅटर बघायला. येस. केळीच्या पानातल्या भाकऱ्या छान पौष्टिक प्रकारे. याची कृती पुन्हा एकदा समजून घ्या. केळीच्या पानातली भाकरी. साहित्य: नाचणीचं पीठ, तांदूळाचं पीठ, सोयाबीनचं पीठ प्रत्येकी 2 वाट्या, मेथी 1 वाटी, कोथिंबीर चवीनुसार, तूप 1 चमचा, मीठ चवीनुसार, केळीची पानं 2. कृती: केळीच्या पानातली भाकरी बनवताना गरम पाण्यामध्ये मीठ, तूप, मेथी, कोथिंबीर, तयार पिठं घालून झाकण ठेवून उकड काढून घ्या. उकड थंड करून चांगली मळून केळीच्या पानावर थोडं पाणी शिंपडून थापून घ्या. त्यावर दुसरं पान ठेवून तव्यावर झाकण ठेवून चांगली भाजून घ्या.
भाजलेली बाजू उलटवून दुसरी बाजू झाकण ठेवून पुन्हा भाजून घ्या. पानातली तयार भाकरी केळीच्या पानावर घालून सर्व करा. केळीच्या पानातली भाकरी. बरं, मला तुला असं विचारायचं, ही तर छान रेसिपी झालीच, आपण घरी असताना ही सगळी पथ्य पाळू शकतो. पण समजा आता पेशंटला बाहेर जायचं असेल, प्रत्येक वेळेस डबा कॅरी करणं काही शक्य नसेल, मग अशा वेळेस काय करावं? समजा अगदी बाहेर खायची वेळ आलीच तर मग काय करावं? खायची वेळ आली तर नेहमीसारखं टपरीवर किंवा कुठल्याही गाडीवर खाऊ नये. वडे भजी असं तळलेले पदार्थ खायचे नाहीत. चांगलं हॉटेल बघायचं, म्हणजे जिकडे खूप लोक येत आहेत जात आहेत, म्हणजे तिकडे नेहमी ताजं अन्न मिळायचे चान्सेस जास्त असतात. बरोबर. परत खाताना तुम्ही पूर्ण अन्न खा, म्हणजे थाळी खा, म्हणजे तुम्हाला भाजी, भात, वरण, चपात्या असं सगळं पूर्ण अन्न मिळेल. बरोबर. किंवा स्नॅक्स खायचे असतील तर फ्रेश बनवलेले, म्हणजे इडली, डोसा असे स्नॅक्स खायचे, म्हणजे जे पटापट लगेचच्या लगेच बनवून तुम्हाला दिले जातात. म्हणजे तू म्हणालीस असं की एकतर प्रतिकार शक्ती खूप कमी झालेली असते, तर अशा वेळेस ही काळजी घेणं गरजेचं आहे. बरं, आता आपण प्रेक्षकांचं एक छानसं पत्र वाचूया. हे पत्र आपल्याकडे आलं आहे मस्कतहून. सौ आशा विजय देशपांडे यांनी पाठवलंय. त्या असं म्हणतात, मी मस्कतला असते, तिथे मी ETV वरील सगळे कार्यक्रम पाहते आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये मला मेजवानी परिपूर्ण किचन हा कार्यक्रम सगळ्यात आवडतो. त्याचं शीर्षक गीत फारच आवडतं. जातं बघताना फारच मजा वाटते व लहानपणीची आजीकडचे गावाकडचे दिवस आठवतात. पाहताना छान वाटतं, उदरभरण ऐकताना जेवायचा मूड येतो. आशाताई, तुम्ही इतकी छान प्रतिक्रिया इतक्या लांबून आमच्यापर्यंत पोहोचवलीत, याबद्दल तुमचे आभार मानते आणि आमचा कार्यक्रम असाच बघत राहा. रुजितानी केलेल्या रेसिपीवरून किंवा तिने केलेल्या रेसिपी सारखे तुम्हाला जर काही रेसिपीज किंवा काही पदार्थ सुचत असतील तर ते आम्हाला लिहून अवश्य कळवा. त्याकरता आमचा पत्ता लिहून घ्या. मेजवानी परिपूर्ण किचन, ETV मराठी, कोलसाइट हाऊस, 31 शहा इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ विरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई 400053. आपल्या प्रतिक्रियांसाठी आमचा ईमेल ID आहे feedback.marathi@etv.co.in. भेटूया उद्याच्या भागात मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.